नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बिग बॉस मध्ये चाललंय काय काही कळत नाही मित्रांनो. जिकडं बघल तिकडं सोशल मीडिया बघा, फेसबुक काय सोशल मीडिया बोललो तुम्ही सगळं नाव त्याच्यामध्ये येतं. सोशल मीडियामध्ये एक दुसरं काही सांगायची खुलून गरज नाहीये, कारण की सोशल मीडिया एक खुली किताब आहे जिथं सगळं काही दिसतं. पण सध्या आपल्याकडे सगळीकडे एकच चेहरा दिसतोय, तो इमोशनली असो या अँग्री बर्ड असो या जे काय असो एक्स वाय झेड. पण आपल्याला एकच चेहरा दिसतोय, बिग बॉस असो या रील असो या कॉमेडी असो या जे काही पंच असतील, सगळ्याकडे एक चेहरा एक चेहरा एक चेहरा म्हणजे रुचिता वर्षे. रुचिता 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 हे रुचिताचाच गेम बिग बॉस आला. रुचिताचा बिग बॉस आहे असं घोषित करा, म्हणजे आम्हाला बरं वाटेल. कारण की जिकडे बघा तिकडे रुचिता दिसते. तर रुचिता वर्सेस करण, त्यांचा मॅटर सॉल्व्ह झाला. ते दोघांना मिळून कन्फेस केला आणि ते मॅटर सॉल्व्ह झालेलं आहे. तुम्ही ते बघितलं असेल रात्री. पण त्याच्यानंतर रुचिता वर्सेस तन्वी तर राहतेच, आणि रुचिता वर्सेस अनुश्री. रुचिताचा धारधार वार आणि अनुश्री तुम्हाला माहिती आहे तिखट मिरची कशी पण बोलते, ती त्याच प्रकारे बोलले. प्रोमो आता बघितला मी, त्यावरच बोलतोय मित्रांनो. प्रोमो मध्ये क्लिअर काही झालंय, तू तशीच बोलते अशीच बोलते, तू तुझी काशी कर. ती बोलते तू तुझी काशी कर. हे सगळं तिथं काशी करा काशी करा, कोण कोणाची काशी करते हे आपल्याला नंतर कळणारच आहे. आणि एकीकडे स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकच्या रूम मध्ये किचन मध्ये तन्वी आणि सागरचं काहीतरी चाललं होतं. तिथं पण वेगळ्याच प्रकारे संभाषण झालेले. प्रोमो मध्ये एवढंच बोललं, तू बोलती तू बोलती तू बोलती, यावरच वाद झालेला आहे. पण मला एवढं कळत नाही, अरे तुम्ही बिग बॉस मध्ये गेलाय, जर तुमच्यापेक्षा एखादा वयाने मोठा आहे, एखादा सिनियर आहे, त्याचं तुम्हाला जराही भान नाही कुणाला काय बोलावं कुणाला काय नाही. वेगळंच आहे काहीतरी. रुचिताला ह्याला बोलायला बरोबर वाटत नाही, कुणाला राकेश बापटला बरोबर बोलत नाही, वाकड्यात जाती. पुन्हा तन्वी सागरदादा हे दोन्ही एका इंडस्ट्रीला आहेत, तरी जे इंडस्ट्री गेली चुलेत. पण यांना कळायला पाहिजे, आपण वयाने मोठे जरी असले तर व्यवस्थित त्यांना मान सन्मान द्यायचा. मग तुम्ही घरच्यांना पण असंच उद्धटपणाने बोलता का, मला हे विचारायचंय. आणि एकीकडे रुचिता बघायला गेलं तर दीपालीला पण तिथं वेगळंच प्रकरण झालं. तिथं तर झापडा झापडीचा सीन झालेला, तो पण हाईड केलता झपून. आणि फक्त बॅकग्राऊंडला बिग बॉसने आवाज सोडला, "ऊ, मयो लागला" असा आवाज सोडला. हे कितपत खरे काही कळत नाही. हे बिग बॉस आहे की भाजी मंडीचा बाजार, मला काहीच कळत नाही. कारण की आपण इकडे भेंडी रे टमाटर रे, 10 रुपये 30 रुपये पाव किलो असलंच चालेल. अरे माझ्या तोंडामध्ये ना आता खूप घाण घाण येत आहेत, मी देऊ शकत नाही. पण काय करणार, तुम्ही मजबूर करता रे. आणि यावेळेसचा बिग बॉस माजलेला बिग बॉस आहे, बैलाचा माजलेला बाजार. अरे ते बैल तरी शिस्तीत रे, त्यांना हिरवा चारा टाकतो मान खाली घालून खातील. पण तुम्ही खाली चारा जरी असलं तर वरी करून असलेच करणार तुम्ही. मित्रांनो, ह्या भागामध्ये खूपच गोंधळ झालेला आहे. आता रात्री बघूया काय होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच आपल्यामध्ये. अजून काही नवीन आलं तर पूर्ण आपल्या चॅनलवर माहिती देणार. पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. एवढाच. जय